भोकरदन तालुक्यातील पारध येथे 300 पेक्षा जास्त शेतकरी आजही अनुदानापासून वंचित आहेत. शासन स्तरावरून अनुदान मंजूर झालेले असतानाही शेतकऱ्यांच्या अपूर्ण कागदपत्रांमुळे त्यांना अनुदान मिळू शकलेले नाही. तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांच्या मार्फत यापूर्वीही अनेक वेळा सूचना देण्यात आल्या होत्या. अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे म्हणजे बँक पासबुक, आधार कार्ड, मोबाईल नंबर, फार्मर आय.डी. आणि एकूण जमिनीचा दाखला. पण ही कागदपत्रे अनेक शेतकऱ्यांनी अद्याप जमा केलेली नाहीत. अनुदान मंजूर असूनही पैसे न मिळाल्याने शेतकरी त्रस्त आहेत. 2023च्या अतिवृष्टीतील अनुदानापासूनही 150हून अधिक शेतकरी वंचित राहिले होते. विके नंबर जनरेट झाले तरी काहींची नावे यादीत नव्हती, अशी गंभीर परिस्थिती आहे. सामाजिक कार्यकर्ते सागर देशमुख यांनी सांगितले की मागील 2 वर्षांपासून अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या त्रुटीमुळे मिळाले नाही. त्यामुळे यंदा तरी अडथळे येऊ नयेत म्हणून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी. तलाठी चेतन राजपूत यांनी माहिती दिली की अनेकांना अनुदान खात्यावर जमा झाले आहे, परंतु काही शेतकरी कागदपत्र पूर्ण न केल्याने त्यांचे अनुदान रखडले आहे. कागदपत्र सादर करणाऱ्यांना त्वरित मदत केली जाईल. तसेच ज्यांनी अजूनही फार्मर आय.डी. किंवा शेतकरी ओळख क्रमांक तयार केले नाहीत, त्यांनी ते तात्काळ करून घ्यावे. अन्यथा अनुदान मिळण्यासाठी विके नंबरद्वारे KYC पूर्ण करणे बंधनकारक राहील. पारध गावातील शेतकरी योग्य कागदपत्रे वेळेत सादर करतील आणि शासन अनुदान लवकरात लवकर त्यांच्या खात्यात जमा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.